राम मंदिर देणगीतील गैरव्यवहार विरोधात काँग्रेसचा रघुपती राघव राजाराम सत्याग्रह। अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील देणगी व दानपेटीतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सोमवारी अंतलेश्वर मंदिर शिव देवस्थान येथे रघुपती राघव राजाराम सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले। आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून संबंधितांवर सखोल चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली। अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आयोजित या सत्याग्रहात खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष झोटे, आमदार ॲडव्होकेट अभिजित वंजारी, आमदार सुधाकर डब्बाले, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिवाराव पोलशेट्टी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। सत्याग्रहादरम्यान रघुपती राघव राजाराम या भजनासह विविध भजने, पूजन, अर्चन व प्रार्थना करण्यात आली। प्रभू श्रीरामाच्या नावाने जमा झालेल्या देणगीबाबत पारदर्शकता राखावी, श्रद्धेचा मान अबाधित ठेवावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली। सत्याग्रहानंतर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात जाऊन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय, ट्रस्टी अनिल मिश्रा आणि कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली। कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली। आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीने आता सगळ्या मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणून आपण रामाचं मंदिर एक व्हावं अशी सगळ्याच म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक भारतीयांची इच्छा होती की मंदिर हे झालं पाहिजे। पण मंदिर झाल्यानंतरही कशा पद्धतीच्या चोऱ्या, म्हणजे देवाला सुद्धा या लोकांनी सोडलं ना अशा पद्धतीची परिस्थिती आहे। काही प्रमुख 4 मागण्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी निषेधाचं हे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। त्यात प्रामुख्याने ज्या राम मंदिरात चांदीची म्हणजे 2 किलो चांदीची चोरी जे झाली, त्या चोरी झाल्याबद्दल त्या चांदीचा कुठं पत्ता लागला नाही। अनेक लोकांना दान म्हणून त्या ठिकाणी चांदी दिली, त्या चांदीचा पत्ता त्या ठिकाणी लागला नाही। नंतर सुरक्षा विभागाचे जे फुटेज होते त्या फुटेजचा कुठेतरी नायनाट त्या ठिकाणी करण्यात आला। तिथे लागलेले सगळे सीसीटीव्हीचे फुटेज होते त्याचा सगळा नायनाट करण्यात आला। आणि परत जमिनीच्या बाबतीतही जो विषय होता की जे जमीन काही विशिष्ट व्यक्तीच्या नावाने घेऊन विशिष्ट व्यक्तीच्या नावाने घेतलेली जमीन कशी हस्तांतरित त्या ठिकाणी झाली। आणि ज्या लोकांनी दान केलं, आपण बघितलं असेल की या देशात अनेक मोठमोठे मंदिर आहे। प्रामुख्याने मी तिरुपतीचं उदाहरण या ठिकाणी सांगेल की लाखो करोडो रुपयाचं दान त्या ठिकाणी होते, पण 100 रुपये जरी दान केले तर 100 रुपयाची देखील पावती आपल्याला मिळते। पण या ठिकाणी दान केलेल्या लोकांच्या पावत्या न घेता ते दान या ठिकाणी घेण्यात आलं। म्हणजे कशा पद्धतीची लूट ही राम मंदिरात या ठिकाणी चालू आहे हे आपण पाहिलं पाहिजे। आणि त्याच्या निषेधार्थच आज काँग्रेसचं हे रघुपती राघव राजाराम आंदोलन आम्ही या ठिकाणी निषेधार्थ करत आहोत की किमान देवाला तरी सोडा, कारण हिशोब हा सगळ्यांना वर जाऊन एक दिवस द्यायचा आहे।